सकाळ आता सकाळचे 7:20 झाले आणि आता जस्ट ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. तर सकाळी सकाळी आज उठले. आज जिमला वगैरे काही गेले नाही. सकाळची जी काही कामं असतात ते आवरून घेते मी, कारण आज आम्हाला बाहेर निघायचं आहे. आणि आता इथे मी इसबगोलचं पाणी घेतलं आहे मला प्यायला. तर आता हे पाणी पिऊन घेते मी. त्यानंतर पटपट आवरायचं, सगळं कामं जी आहेत ती करून घ्यायचे. आज बड्डे असल्यामुळे केतूसाठी मला शिरा पण बनवायचं आहे. तर जमल्यास त्याची रेसिपी पण मी शेअर करेन. सकाळचं वातावरण एकदम मस्त वाटतं. सकाळी सकाळी उठल्यावरती एकदम मस्त फ्रेश वाटते. आत्ता मी इथे गॅलरीमध्ये उभी होती तर मस्त पक्ष्यांचा आवाज वगैरे येतो आहे. छान वाटतं. हे मिस नाही करायला पाहिजे. सकाळी उठून जरा गॅलरीत उभं राहायला पाहिजे. तर मोस्ट ऑफ तर मी उठते 6:30ला उठते. जेव्हा मला जिमला जायचं असतं तेव्हा मी 6ला उठते आणि आवरून घेते आणि 6:30ला बरोबर घराच्या बाहेर पडते. तेव्हासुद्धा खूप मस्त आवाज येत असतो पक्ष्यांचा. आता पण एकदम शांत राहायला पाहिजे. पंखा बंद केल्यावरती तर खूप पक्ष्यांचा आवाज येतो. मला आय होप तुम्हाला ऐकायला येत असेल. मस्त खूप छान पक्ष्यांचा आवाज येतो. किलबिलाट असतो पक्ष्यांचा. तर चला, मला पटपट आवरायचं आहे आणि तुमच्याशी रेसिपी पण शेअर करते. तर आता मी किचनमध्ये आलेली आहे आणि आता 8 वाजलेत. इथे पाणी पण भरायचं काम चालू आहे आणि आता मी लगेच मस्त असा आंब्याचा शिरा बनवणार आहे. तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्या केतूचा बड्डे आहे, त्यामुळे पटपट आता मस्त असा नाश्त्याला शिराच बनवणार आहे. तर चला, इथे पूर्वतयारी करून घेतलेली आहे. इथे 2 आंब्याचा रस काढलेला आहे, इथे तूप घेतलेलं आहे, इथे रवा घेतलेला आहे आणि इथे साखर. तर सुरुवातीला इथे मी दूध आणि पाणी असं मिक्स करून गरम करायला ठेवलंय आणि इथे कढई पण तापायला ठेवलेली आहे. आता चला पटपट रवा भाजून घेऊया. 1 वाटी रवा घेतलेला आहे मीडियम साईजचा. डाळ आली वाटतं. तर आता मस्त खरपूस असं आपल्याला हे भाजून घ्यायचंय. मी आधी पहिले रवा व्यवस्थित भाजून घेते आणि नंतर मग तूप टाकणार आहे. तर आता इथे तुम्ही बघू शकता रवा छान भाजला गेलेला आहे, लालसर झालाय. आता या स्टेजला आपण यामध्ये तूप घालणार आहोत. आता तूप घालून थोडंसं भाजून घ्यायचं आपल्याला. साधारण मोठे 3 चमचे मी तूप घालते. तर आपला रवा छान भाजला गेलेला आहे आणि आता आपण या स्टेजला यामध्ये दूध पाणी घालणार आहोत गरम केलेलं. थोडं थोडं करून घालायचं आहे. म्हणजे रवा छान फुलतो. तर आता रवा छान मोकळा झालेला आहे. अजून थोडंसं पाणी घालायचं आपल्याला यामध्ये. आणि साईडला आता मी इथे चहा ठेवले आमच्यासाठी, कारण महेश गुरु आलेत जिमवरून. आता पाणी पुरेसं झालेलं आहे कारण रवा छान फुलला आहे. आता या स्टेजला मी साखर घालते, थोडीशीच घालते, जास्त नाही घालत. बस साधारण 5 चमचे मी साखर घातलेली आहे आणि साखर घालून झाल्यानंतर मग मी आंब्याचा रस घालणार आहे सर्वात शेवटी.
आता यातली साखर पण छान अशी विरघळलेली आहे. आता या स्टेजला आपण यामध्ये घालणार आहोत आंब्याचा रस. सगळा घालते मी 2 वाटी. आणि आता हा मिक्स करून घ्यायचा. तर मस्त सुंदर रंग आलाय आपल्या शिऱ्याला. आता अजून थोडंसं तूप घालते मी लास्टला. झाला मस्त असा शिरा झालाय आपला. इथे माझा चहा रेडी झालाय. चहा पण ओतून घेते. तर आता आम्ही चहा पिऊन घेतो. तर फायनली आम्ही सगळे निघालो आहे बाहेर. तर आज आम्ही मूवी बघायला निघालो आहे. ॲक्च्युली 11चा शो होता पण तो कॅन्सल झाला आणि त्यामुळे मग आम्ही तो दुसरीकडे चाललो आहे. तर तिकडे 10चा आहे आणि ते घड्यात वाजलेत 9:45. तर चला आता पटपट निघतो आहे आम्ही. रेडी झाली तू? हो. केतूचा लुक बघा. माझं बनवलेलं घातलं. वाव, केतूने हे स्वतः बनवलेलं आहे क्रोशेने. छान दिसतंय. इकडे ये ना. हा मी लिबामच लावायची सगळी. लवकर ये. फायनली निघालोय आम्ही आता. चला. मला वाटतं हे तर पडेल आता. का ग? ह्याचं मागचं पेज काय? हॅलो, काय घेताच दिलं नाही तर म्हणजे 4 मिनिट रिकाम आहेत. मला काही कामच नाही द्यायला त्यांना. दुकान घेता दिला असतात ना तर मला तर 4 मिनिट झपटल्यावर मग त्यांच्या मनावर. कधी घरडात आल्या गोल 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 रात्रभर गोल गोल फिरवतात. भूत ती आपण काय करणार. तर आम्ही इथे तुंबाडची मंजुळा हा मूवी बघायला आलो आहे. मराठी मूवी आहे. छान मूवी आहे आणि मस्त असं आता आम्ही सगळेजण एन्जॉय करतो आहे. आवाज येतो पण मागे वळून बघायचं नाही. काढला मम्मी पिक्चर. बहुत छान होतं. मूवीमध्ये जे सांगितलं ते छान होतं. तर आता संध्याकाळचे 7:45 झालेत आणि आता जस्ट पुन्हा एकदा ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. सकाळी आम्ही मूवी बघायला गेलो आणि त्यानंतर मी पुढचं काही शूटच केलं नाही. माझी बॅटरी संपली त्यामुळे पुढचं काही मी शूट घेऊ शकली नाही. मूवी झाल्यानंतर आम्ही सगळे बाहेरच जेवून आलो घरी आणि आल्यानंतर खूप थकलो होतो त्यामुळे झोप काढली मस्त. आणि संध्याकाळी पण मग जरा थोडीशी विश्रांती घेतल्यानंतर आम्ही जरा थोड्याशा गप्पा केल्या. म्हटलं आता ब्लॉगला सुरुवात करूया. तर आता केतूचं औक्षण वगैरे करायचं आहे तर मी पटपट कपडे वेअर करते आणि औक्षण करून पुन्हा आता आम्ही जरा बाहेर जाणार आहोत. तर स्टे ट्यून. तर फायनली मी आणि केतू आता रेडी झालो आहे. केतूला आता औक्षण करायचं आहे. केतू ये इकडे. तर अशा पद्धतीने आम्ही दोघी जणी रेडी झालो आहेत. तर चला आता औक्षण करते थोड्या वेळातच. केतूचा आउटफिट बघू शकता. छान दिसतो. हा ॲक्च्युली तिचा फेअरवेलचा आहे आणि तिने नवीन घेतलेला आहे तो तिचा चेंज करायचा आहे त्यामुळे आज तो मला आवडला नाही. खूपच लांब होता आणि खूप लूज होता. ओके म्हणून आवडला. उद्या ती चेंज करणार आहे. बघूयात त्याच्या बदल्यात ती काय घेऊन येते. चला आता महेश आणि वेदांत गेलेत केक आणायला तिचा. दादाला सांगितलेस तू केक कोणता आणायचा आहे? ते लोक स्वतःहून सांगतात. आता काय माहिती कोणतं. ओके चला. अरे मी खूपच खाली आहे. कशी काय खाल्ली? खूपच खाली आहे.
चला केक कट करूया. फोटो काढायचा. एक वेळ ठेवलं खाली ठेवलंस ना. सुरी काढू त्यातलीच घे ना. असेल ना त्यांची. ए पिऊ 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 कॉपीराइट आहे. आम्ही बोलतोय थोडा वेळ देऊ. कॅपुचिनो. कॅपिचिनो ओके. केतकी म्हणजे चॉकलेटच असेल ना त्यामध्ये. कॉफी आणि चॉकलेट. ओके चलो केतू चला बसा. ओ बापरे हे तर पहिल्यांदाच बघते. नवीन पेपरवर flavor. लिहिलंय. केतकी. गुड छान आहे केक मस्त. छान ते एकदम. कोणाची चॉईस आहे पप्पा तुमची. असं माझा फोटो काढ ना. केक कापतात. ओके ओके चल. हाय. नाही ठीक बरं आहे बरं आहे. केक कट करूया आता. बस आता दिसतंय. त्याला पण सांगा. अरे त्याला तर समोर ठेवू ना त्याला दिसेल. समोर ठेवू ते इथे ठेवू. त्यांना वाटतं झूम झालं. चेअरवर ठेव. झूम झालं ते पुढे. ते माहिती आहे उद्या बाजूला. इथे ठेवतो दिसेल मला. आता दिसतंय? दिसतंय. केक दिसला काय. आम्ही कापू. काय करू. नाही तर मीच पकडतो ना. चला. 1 अरे बोला. 1 2 3 स्टार्ट. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर केतू. हॅपी बर्थडे टू यू. कोणत्या कलरचा. कॅपुचिनो. कॅपुचिनो आहे. कॅपुचिनो कॅपुचिनो. सगळे आलोय आता आम्ही. बर्थडेला सगळ्यांना इन्व्हाइट केलं असं वाटतं. गर्दी आहे रे आज खरंच. केतकीच्या बर्थडेला सगळ्यांना इन्व्हाइट केलं गेलं असं वाटतं. खूपच गर्दी आहे आज. त्या दिवशी आपण मागच्या वेळेस आलो तेव्हा लेट गर्दी पण नव्हती. झालं ना आज. हां. त्याच्यामुळे. तुझा बर्थडे चला करा ऑर्डर करा. तुम्ही केलं ना. मागच्या वेळी पण तुम्ही गेले कसं आलं झालं. एक रील बनवणार आहोत. फूड रील ना. फूडच्या रिलेटेड. दाखव कसं करायचं का. पास्ता. लाल सॉस असतो. लाल सॉस खाली मम्मी पप्पा करणार आहेत मंजा फाईट. हा स्टार्ट स्टार्ट फाईट स्टार्ट. अरे चल. अरे नाही खरं 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 खुरं करायचं. खरं खुरं.
करायची खरं करा. ताकद लावा, ताकद लावा. कोण हारलं, कोण हारलं? आता फायनली आम्ही घरी आलो आहे आणि आता महेश आणि वेदांत पाठवून येते. तर आता जरा एक राऊंड मारतो आम्ही बिल्डिंगला आणि आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.